तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे काही पोस्ट म्हणजे 15 तारखेपासूनचे जे काही पुढे पेपर झालेले आहेत ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि या व्हिडिओच्या सगळ्या पीडीएफ बघा आपण आपल्या टेलिग्रामवरती अपलोड केलेले आहेत। अजून सुद्धा आपण आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन नसेल केलं तर लगेचच्या लगेच जाऊन तुम्ही 90च्या स्पीडने जाऊन लगेचच्या लगेच जॉइन करा। तर मित्रांनो, चला आता व्हिडिओ स्टार्ट करूयात। आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न, गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली होती? तर जे काही बिहारमधलं बोधगया या ठिकाणी गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली होती। गौतम बुद्ध हे 35 वर्षाचे असताना वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी यांना काय झाली होती? ज्ञानप्राप्ती झाली होती। 2 नंबरचा प्रश्न आहे, 1848 किती 1848 ते 1856 दरम्यान भारतीय गव्हर्नर जनरल कोण होता? तर बघा कोण होता? लॉर्ड डलहौसी होता। कोण होता? लॉर्ड डलहौसी। पुढचा प्रश्न आहे बघा, तत्वबोधिनी सभाची स्थापना कोणी केली होती? तर तत्वबोधिनी सभाची स्थापना कोणी केली होती? देवेंद्रनाथ ठाकूर यांनी केली होती। झास्कर ही कोणत्या नदीची उपनदी? झास्कर तर बघा सिंधू नदीच्या वरती बघा आज पण प्रश्न आला होता आणि इथून पुढे येणार आहे जे काही नद्या आणि उपनद्या आहेत प्रमुख त्याच्यावर प्रश्न। तर झास्कर ही बघा सिंधू नदीची उपनदी आहे। पुढचा प्रश्न आहे, कांचनगंगा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर आपल्याला माहिती आहे कांचनगंगा ही सिक्कीम राज्यामध्ये स्थित आहे आणि सिक्कीम राज्यामध्ये अजून काय आहे? नाथुला खिंड सुद्धा सिक्कीम राज्यामध्ये स्थित आहे। खिंडीवर सुद्धा प्रश्न आला होता, तो पण एमटीएस भरतीला आला होता सिक्कीम राज्यावर विषयीच। पुढचा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे। लोकमान्य टिळकांनी कोणते उत्सव सुरू केले होते? गणेश उत्सव आणि शिवजयंती। कोणते? गणेश उत्सव आणि शिवजयंती लोकमान्य टिळकांनी हे उत्सव सुरू केले होते। 7 नंबरचा प्रश्न आहे, पानिपतचे पहिले युद्ध कोणी जिंकलेलं आहे? तर बाबर यांनी जिंकलेलं आहे। बाबर आणि इब्राहिम लोधी दरम्यान हे युद्ध झालं होतं, यामध्ये बाबर विजयी झाला होता आणि यामध्ये बाबरने प्रथमच तोफांचा वापर केला होता। कशाचा? तोफांचा वापर केला होता। 8 नंबरचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये येतात? कर्तव्य विचारलेत आपल्याला, मूलभूत कर्तव्य तर कलम 51 किती? कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे। मूलभूत कर्तव्य आपण रशिया देशाकडून स्वीकारलेले आहेत। कोणत्या? रशिया या देशाकडून मूलभूत कर्तव्य आपण स्वीकारलेले आहेत। 9 नंबरचा प्रश्न, पुरस्काराविषयी आला होता, ज्ञानपीठ पुरस्कार कशाशी संबंधित आहे? जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा साहित्य क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे। कोणता? साहित्य क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे। शीख धर्मांचा ग्रंथ कोणता आहे? तर गुरु ग्रंथ साहेब हा शीख धर्मांचा ग्रंथ आहे। पुढचा प्रश्न होता फुल फॉर्मवरती, SIBO फुल फॉर्म विचारला होता, तर स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ। लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूयात आपण, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? काय विचारलं आपल्याला? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघा नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत। कोण? नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत। माहे जिल्हा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो? जो काही माहे जिल्हा आहे हा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये समाविष्ट आहे? तर हा पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये। कोणत्या? पुदुच्चेरी। राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। कोण असतात? उपराष्ट्रपती। भारत आणि श्रीलंका कोणत्या सामुद्रधुनीने जोडलेले आहेत? भारत आणि श्रीलंका पालची सामुद्रधुनी। कोणती? पालची सामुद्रधुनी। पुढचा प्रश्न बघा, तत्वबोधिनी सभाची स्थापना कोणी केली होती? तर देवेंद्रनाथ ठाकूर यांनी केली होती। सर्वात जुना घडीचा पर्वत किंवा वली पर्वत कोणता आहे? तर अरवली पर्वत आहे। कोणता? सर्वात जुना घडीचा पर्वत किंवा वली पर्वत हा कोणता आहे? अरवली पर्वत। कोणता आहे? अरवली पर्वत। 16 नंबरचा प्रश्न आहे, चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीबद्दल दिला जातो? तर चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रामध्ये दिला जातो। सोन नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गंगा नदीची उपनदी कोणती आहे? सोन नदी आहे। चला त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपला, गिर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, एकदम प्रश्न इम्पॉर्टंट आहेत। यामधले काही प्रश्न रिपीट पण होत असतात, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्याला पूर्णपणे पेपरचा पॅटर्न कळणार आहे की कोणत्या दिवशी कसे प्रश्न आणि जीकेचे कोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले होते। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आपल्याला। तर बघा गिर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा गिर अभयारण्य सिंहासाठी प्रसिद्ध आहे। बब्बर शेर आला लक्षात? तर लक्षात ठेवा 1965 मध्ये किंवा 1965 मध्ये गिर अभयारण्याला त्याचा दर्जा मिळाला होता, अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला होता। पुढचा प्रश्न बघा, दिब्रू संरक्षण क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर दिब्रू संरक्षण क्षेत्र हे आसाम राज्यामध्ये स्थित आहे। कोणत्या? आसाम। पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा,
विशाखापट्टणम येथे कोणत्या वायूची गळती झाली होती? तर बघा, विशाखापट्टणम हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, हा सुद्धा आपण कव्हर केला होता आपल्या व्हिडिओमध्ये. तर बघा, स्टायरीन वायू, कोणता? स्टायरीन वायूच्या गळतीमुळे विशाखापट्टणम या ठिकाणी काय झाली होती? मोठी हानी झाली होती. यामध्ये 13 ते 14 लोक मृत्युमुखी पडले होते. 4 नंबरचा प्रश्न विचारला आपल्याला, जहाल आणि मावळ गट यांच्यामध्ये फुटी कोणत्या अधिवेशनामध्ये पडली होती? तर जहाल आणि मावळ यामध्ये फूट पडली होती सुरत अधिवेशन. कोणतं? सुरत अधिवेशन. पुढचा प्रश्न GAILचा लॉंग फॉर्म विचारला आहे. तर गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. बघा, प्रत्येक शिपला प्रश्न होता. केसरी वृत्तपत्र हे कोणत्या भाषेमध्ये होते? तर मराठी भाषेमध्ये होते. आणि मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेमध्ये होते. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये येतात? तर कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्य येत असतात. पुढचा प्रश्न आहे, कोणते ठिकाण हडप्पा संस्कृतीमधील पाकिस्तानी येथे स्थित आहे? तर कोणत्या ठिकाणी? मोहनजोदडो, त्यालाच आपण म्हणतो मृतकोकाटिळा, रावी नदी किनारी हे स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, अष्टांग मार्ग कोणाचे आहेत? अष्टांग मार्ग, तर अष्टांग मार्ग हे गौतम बुद्ध यांचे आहेत. कोणते कोणते आहेत? सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाक. चौथे बघा, सम्यक कर्मात. पाचवे सम्यक आजू, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. परमहंस मंडळीची स्थापना कोणी केली? तर कोणी केली? दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, पिन व्हॅली उद्यान कोणत्या राज्यामध्ये? तर हिमाचल प्रदेश राज्यामध्ये पिन व्हॅली उद्यान स्थित आहे. 5 नंबरचा प्रश्न आहे बघा, कुडियाट्टम प्रायोगिक कला कोणत्या राज्यामधील? तर कुडियाट्टम प्रायोगिक कला ही केरळ राज्यामध्ये. कोणत्या? केरळ राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, बोकारो पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? जो काय बोकारो पोलाद प्रकल्प आहे हा झारखंड राज्यामध्ये. कोणत्या? झारखंड. संसद रचना कोणत्या देशातील संविधानामधून स्वीकारलेलं आहे? तर ब्रिटनच्या संविधानामधून आपण काय केलेलं आहे? स्वीकारलेलं आहे. मुसी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची मुसी नदी. तर बघा, प्रत्येक शिपला यावरती प्रश्न होता. गुजरात विजयानंतर अकबराने काय बांधलं? तर बुलंद दरवाजा बांधला होता. काय? बुलंद दरवाजा. गिर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये? तर गुजरात राज्यामध्ये. SIBOचा फुल फॉर्म काय आहे? स्मॉल इंटेस्टिनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ. 12 नंबरचा प्रश्न आहे आपला, पीर आणि सिलसिला हे शब्द कोणत्या पंथांशी संबंधित आहेत? तर सुफी पंथ. कोणता पंथ? या सुफी पंथाशी संबंधित पीर आणि सिलसिला हे याच्या संबंधित आहेत. 13 नंबरचा प्रश्न आहे, माहे जिल्हा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो? तर माहे जिल्हा हा पदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशामध्ये येतो. कोणत्या? पदुच्चेरी. 14 नंबरचा प्रश्न आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. कलम 17 हा कशा संदर्भात आहे? तर अस्पृश्य पाळण्यास प्रतिबंध हा कलम 17च्या संबंधित आहे. गुजरातची राजधानी विचारली होती कोणती? गांधीनगर आहे. महानगरपालिकामध्ये महिलांना किती आरक्षण आहे? तर 50% आरक्षण आहे. घटनेच्या सारनाम्यामधील खालील शब्दाचा योग्य क्रम लावा. आपण ऑलरेडी लावलेलाच आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. 20 नंबरचा प्रश्न आहे, राज्याची नीती निर्देशक तत्वे कोणत्या देशाकडून घेतलीत? तर राज्याची नीती निर्देशक तत्वे आयर्लंड या देशाकडून घेतली. कोणत्या? आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहेत. 21 नंबरचा प्रश्न आहे, धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार घटनेच्या कोणत्या कलमामध्ये? तर कलम 25 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा घटनेचा अधिकार दिलेला आहे. जीविताचा किंवा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार घटनेच्या कोणत्या कलमामध्ये? तर कलम 21 मध्ये जीविताचा किंवा व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. भारताच्या कोणत्या राज्याला बांगलादेश नेपाळची सीमा लागते? तर पश्चिम बंगाल राज्याला लागते. कोणत्या? पश्चिम बंगाल. खालीलपैकी कोणत्या भागात खारफुटी वनांचे क्षेत्र सर्वाधिक आहे? तर सुंदरबन. कोडा? सुंदरबन या ठिकाणी स्थित आहे. पश्चिम बंगालमधलंच ठिकाणी. शीख धर्माची लिपी कोणती आहे? तर गुरुमुखी ही शीख धर्माची लिपी आहे. पूर्व आणि पश्चिम घाट कोणत्या पर्वतरांगेमध्ये एकत्र येतात? तर निलगिरी पर्वतरांग. अभिनव भारतीय क्रांतिकारी संघटना कोणी निर्माण केली होती? तर विदा सावरकर यांनी निर्माण केली होती. पुढचा प्रश्न आहे, रूरकेला लोह पोलाद केंद्र कोणत्या राज्यामध्ये? तर ओडिशा राज्यामध्ये स्थित आहे. कोणत्या? ओडिशा. कथकली हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? तर केरळ राज्याचं लोकनृत्य आहे. साम्यवादाचा जनक कोण आहे? तर कार्ल मार्क्स. कोण आहे? कार्ल मार्क्स. पुढचा प्रश्न आहे, बोकारो पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? तर झारखंड राज्यामध्ये बोकारो पोलाद प्रकल्प आहे. लाल किल्ला कोणी बांधला होता? तर शहाजहान यांनी लाल किल्ला बांधला होता. कोयना ही कोणत्या नदीची उपनदी? तर बघा, उपनदीवरती आपल्याला प्रत्येक शिपला प्रश्न होता.
कृष्णा नदीची उपनदी आहे। जहाल आणि मावळ यांच्यामध्ये फूट पडली होती सुरत अधिवेशनामुळे। राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी। कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी होते। डॅश डॅश हा आयोग घटनात्मक आहे। तर बघा मानव अधिकार आयोग हा काय घटनात्मक आहे। टिहरी प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? तर भागीरथी नदीवर बघा टिहरी प्रकल्प स्थित आहे। कोणत्या? भागीरथी नदी। आलं लक्षात? भागीरथी नदी। पुढचा प्रश्न आहे GAT चा लॉंग फॉर्म काय आहे? तर ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग। डॉल्फिन आरक्षित क्षेत्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर गंगा नदीमध्ये आणि ते बिहार या ठिकाणी स्थित आहे। महाराष्ट्राच्या ई-गव्हर्नन्सचं नाव काय आहे? तर महाराष्ट्राच्या ई-गव्हर्नन्सचं नाव आहे सेतू। काय नाव आहे? सेतू हे महाराष्ट्राच्या ई-गव्हर्नन्सचं नाव आहे। स्वातंत्र्य हा शब्द कोणत्या देशाकडून घेतलेला आहे आपण? तर फ्रान्स या देशाकडून आपण स्वातंत्र्य घेतलेलं आहे। पहिले धर्मचक्र परिवर्तन कोठे झाले? तर पहिले धर्मचक्र परिवर्तन कोणत्या ठिकाणी झाले? सारनाथ या ठिकाणी झाले। कोणत्या ठिकाणी? सारनाथ। आलं लक्षात? सारनाथ या ठिकाणी। गज ए सिकंदरी हे माप कशासाठी होते आणि कोणत्या शासन काळामध्ये ते सुरू झालं? गज ए सिकंदरी। तर बघा सिकंदर लोदी याच्या शासन काळामध्ये होते आणि बघा त्याचा उपयोग करायचे जमीन मोजण्यासाठी। कशासाठी? जमीन मोजण्यासाठी। ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली होती? तर दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली होती। मानव अधिकार आयोगाची स्थापना जागतिक स्तरावर कधी झाली? तर 10 डिसेंबर 1948ला मानव अधिकार आयोगाची स्थापना झाली होती। केव्हा? 10 डिसेंबर 1948ला। UNEP तर्फे कोणता रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो? तर अन्न आणि कृषी यांच्यातील प्रगती रिपोर्ट। अन्न आणि कृषीचा प्रगती रिपोर्ट हा UNEP द्वारे प्रकाशित केला जातो। 23 नंबरचा प्रश्न काय विचारला होता? जमनालाल बजाज हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर समाजसेवा, सामाजिक सेवा, अभिनय किंवा गांधी विचारांचा प्रचार करण्यासाठी हा 1978 पासून हा पुरस्कार देण्यात येतो। नैतिकता व नीतिशास्त्र यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर नैतिक शास्त्र असं म्हणतात। नैतिकता आणि नीतिशास्त्र याच्या अभ्यासाला काय म्हणतात? नैतिक शास्त्र असे म्हटले जाते। 26 नंबरचा प्रश्न आहे भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हा विचार काय दर्शवतो? तर हा विचार दर्शवतो बघा नैतिकता। काय दर्शवतो? नैतिकता असं दर्शवतो। सामाजिक भेदभाव, सरकारद्वारे उत्पीडन या सर्वांवर नैतिकतेने विचार करण्यात यावा यासाठी भारत सरकारने कोणता आयोग नेमलेला आहे? तर मानव अधिकार आयोग हा 12 ऑक्टोबर 1993 रोजी नेमला होता। समाजातील अपराधाला शिक्षा करणे हे कशाचं उदाहरण आहे आणि याची गरज काय आहे? तर हे उदाहरण नीतिशास्त्राचं आहे। आणि समाजामध्ये बंधुभाव जोपासता यावा, स्वतंत्र स्वैराचार ही व्याख्या प्रत्यक्ष राबवण्यात यावी यासाठी सरकारला अपराधास शिक्षा देणे बंधनकारक असते। कैरो ही कोणत्या देशाची राजधानी आहे? कैरो ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर इजिप्त या देशाची कैरो ही राजधानी। कोणत्या? इजिप्त। आयफेल टॉवर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर पॅरिस या ठिकाणी आयफेल टॉवर स्थित आहे। कोणत्या ठिकाणी? पॅरिस या ठिकाणी। 3 नंबरचा प्रश्न आहे इमॅन्युएल मॅक्रोन हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर इमॅन्युएल मॅक्रोन हे कोणत्या देशाचे? फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती आहेत। कोणत्या? फ्रान्स। पुढचा प्रश्न आहे यमुना आणि गंगाचा संगम कोणत्या ठिकाणी एकत्र होतो? तर प्रयागराज या ठिकाणी। कोणत्या ठिकाणी? प्रयागराज। खालीलपैकी कोणता संसदेचा भाग नाही? तर महालेखापाल। महालेखापाल हा संसदेचा काय भाग नाही। गंगा नदीची उपनदी कोणती आहे? तर यमुना। गंगा नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे? तर यमुना आहे। नीतिशास्त्राचे जनक कोण आहेत? तर ॲरिस्टॉटल। ॲरिस्टॉटल हे बघा नीतिशास्त्राचे जनक आहेत। पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर जो काही पुलित्झर पुरस्कार आहे हा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? वृत्तपत्र लिखाण आणि वाङ्मय। आलं लक्षात? जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचा गव्हर्नर कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन। कोण होते? जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचे गव्हर्नर होते लॉर्ड माउंटबॅटन। 10 नंबरचा प्रश्न काय आपला? ICMR कोणता प्रश्न आहे आपला? ICMRचा लॉंग फॉर्म काय आहे? तर बघा इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हा याचा फुल फॉर्म आहे। बांगलादेशाला कोणत्या राज्याची सीमा लागलेली नाही विचारलंय? तर बांगलादेशाला आपण कोणकोणत्या राज्याची सीमा लागल्या ते एकदा डिस्कस करूयात। तर बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या देशांच्या सीमा लागून आहेत। यापैकी जर वेगळं आलं तर त्याची सीमा या देशाला लागून नाही आहे। कोणत्या? बांगलादेश।
12 नंबरचा प्रश्न काय आपला, वाद या शब्दाला इंग्रजीमध्ये शब्द कोणता आहे, तर डिस्प्यूट. वाद या शब्दाला इंग्रजीमध्ये शब्द आहे डिस्प्यूट. कोणता आहे, डिस्प्यूट. बिस्कुट नाही, डिस्प्यूट. 13 नंबरचा प्रश्न आहे, व्यापारी धोरण ठरवणारी जागतिक दर्जाची संस्था कोणती आहे, तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. कोणती, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. गंगेच्या उपनद्या कोणत्या कोणत्या, कोसी, गंडक आणि यमुना. 15 नंबरचा प्रश्न काय बघा, कळसूत्री बावल्यांचा खेळाला बंगालमध्ये काय म्हणतात. कळसूत्री जो काय बावल्यांचा खेळ याला बंगालमध्ये काय म्हणतात, तर याला म्हणतात बेनी पुतुल. कोणता पुतुल, बेनी पुतुल. वज्रवाणी यांचा संबंध कोणत्या धर्माशी आहे, तर बौद्ध धर्माशी संबंधित आहे. कोणत्या, बौद्ध धर्म. मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिवस कोणत्या दिवशी पाळला, तर 16 ऑगस्ट 1946ला मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिवस पाळला होता. भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात, तर अहमदाबाद. कोणत्या, अहमदाबाद. लाल किल्ला कोणी बांधला होता, तर शहाजहान यांनी. कोणी बांधला, शहाजहान यांनी लाल किल्ला बांधला होता. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, सर्व धर्माचा सन्मान करणे, स्वेच्छेने कोणत्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होय. पुढचा विचारला होता, आसियानचा फुल फॉर्म विचारला होता, तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशन. आसियानचा फुल फॉर्म काय, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशन. पुढचा प्रश्न होता, आशियन इकॉनॉमिक रिपोर्ट कोण बनवते. आशियन इकॉनॉमिक रिपोर्ट कोण बनवते, तर आशियन डेव्हलपमेंट बँक. तिलाच आपण काय म्हणतो, ADB. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामध्ये केसर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये उत्पादन होते, तर जम्मू आणि काश्मीरमध्ये त्या ठिकाणी उत्पादन होतं. आणि त्या ठिकाणचे उपराज्यपाल कोण आहेत, मनोज सिन्हा आहेत. कोण आहेत, मनोज सिन्हा. लिहून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. अल हिलाल मुख्य पत्र कोणी काढलं होतं, अल हिलाल हे मुख्य पत्र कोणी काढलेलं आहे, मौलाना आझाद यांनी काढलं. कोणी, मौलाना आझाद. भारतात धवल क्रांतीचे जनक कोण आहेत, भारतामध्ये धवल क्रांतीचे जनक कोण आहेत, तर वर्गीस कुरियन हे भारतामध्ये धवल क्रांतीचे जनक आहेत. कोण, वर्गीस कुरियन. छल्लिया नृत्य भारतातील कोणत्या राज्यामधलं आहे. छल्लिया नृत्य हे भारतात कोणत्या राज्यातील आहे, तर उत्तराखंड राज्यामधील छल्लिया नृत्य आहे. कोणत्या, उत्तराखंड. भारतामध्ये सर्वात जास्त बॉक्साईट आहे कोणत्या राज्यामध्ये सापडते, तर ओडिसा राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त बॉक्साईट सापडते. कोणत्या, ओडिसा राज्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये 65% सापडतं. किती, 65%. आंध्र प्रदेशमध्ये 16% सापडतं. आलं लक्षात. 3 नंबर हा गुजरात राज्याचा लागतो. पहिलं ओडिसा आहे, दुसरा आंध्र प्रदेश आहे, तिसरं आहे गुजरात. पुढचा प्रश्न आहे, एनी बेनझंट यांनी कोणतं वृत्तपत्र काढलेलं आहे, तर कॉमनवेल्थ. कोणतं काढलं, कॉमनवेल्थ. शहाजहानच्या मोठ्या मुलाचं नाव काय होतं, तर दारा शुकुहो. कोणतं नाव होतं, दारा शुकुहो. वर्ल्ड सीझर कोणत्या मोगल बादशाहने म्हटलं जातं. काय प्रश्न बघा, वर्ल्ड सीझर हे कोणत्या मोगल बादशाला म्हटलं जातं, तर जहागीर बादशाला म्हटलं जातं. कृष्णाट्टम कला कोणत्या राज्याची आहे. कृष्णाट्टम कला ही कोणत्या राज्याची आहे, तर कोणत्या राज्याची, केरळ राज्याची. आलं लक्षात, केरळ राज्याची. गंडक ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर गंडक ही बघा गंगा नदीची उपनदी. कोणत्या, गंगा. अमरावती ही कोणत्या राज्याची राजधानी आहे, तर अमरावती आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे. लडाख केंद्रशासित प्रदेश कोणत्या राज्याची सीमा लागलेली. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला कोणत्या राज्याची सीमा लागलेली, हिमाचल प्रदेश. कोणत्या राज्याची, हिमाचल प्रदेश राज्याची सीमा लागलेली. होम रूल चळवळीचा आरंभ एनी बेनझंट यांनी कोणत्या ठिकाणामधून केला होता, तर मद्रास या ठिकाणामधून केला होता. कोणत्या, मद्रास या ठिकाणामधून. पुढचा प्रश्न आहे बघा, कलम 51 हे बघा आपण किती वेळा सांगितलंय, कलम 51 हे बघा मूलभूत कर्तव्याचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. कशामध्ये, मूलभूत कर्तव्याचा. राजाराम मोहन राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली, तर राजाराम मोहन राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे, ब्रह्म समाज. कोणता समाज आहे, ब्रह्म समाज. 1773 मध्ये गव्हर्नर कोण होते, तर वॉरेन हेस्टिंग्स. 1773 मध्ये कोण होते, वॉरेन हेस्टिंग्स होते. 1873 मध्ये कोण होते, तर लॉर्ड नॉर्थब्रुक होते. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आहे शेवटची ती काढायची, एक साईडची, तिला नक्कीच ऑन करा. पचकन दाबाला की सर्वांना फायदा होईल. पुढचा प्रश्न आहे, भरतनाट्यम हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे, तर तमिळनाडू राज्याचं काय, भरतनाट्यम लोकनृत्य आहे. मथुरा शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे, तर यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. नागार्जुन सागर डॅम कोणत्या नदीवर आहे, तर कृष्णा नदीवर काय, नागार्जुन सागर डॅम आहे.
बालमजुरी हे कोणत्या कलमांतर्गत येते? तर कलम 24 अंतर्गत येते. कोणत्या? कलम 24. 8वा प्रश्न आहे, ओपेकचा लॉंग फॉर्म काय आहे? ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टीज कंट्रीज. भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर माही जिल्हा आहे. कोणता? माही जिल्हा. कथकली हे कोणत्या राज्याची कला आहे? तर केरळ राज्याची. राजन राम मोहन राय यांनी कोणत्याही संस्था स्थापन केली? बघितलं आपण, ब्रह्मो समाज. कोणता आहे? ब्रह्मो समाज. बागलेनी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मध्य प्रदेशमध्ये.